पाहू शकताय आपला चिकन मालवणी मसाला तयार झालेला आहे आणि दिसायला जितका भन्नाट दिसत आहे चवीला तितकाच अप्रतिम हा चिकन मालवणी मसाला तयार झालेला आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे मी खूप कमी तेलामध्ये हा चिकन मालवणी मसाला बनवलेला आहे। चला तर मग आपण रेसिपी जाणून घेऊया। हा चिकन मालवणी मसाला मी कसा बनवलेला आहे। आणि हो, आज मी हा चिकन मालवणी मसाला कोंबडी वड्यांसोबत एन्जॉय करणार आहे। तुम्ही अगदी चपाती सोबतही खाऊ शकता। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। चला तर मग रेसिपी जाणून घेऊया। नमस्कार मैत्रिणींनो, शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। इथे मी 1 किलो चिकन घेतलेले आहे। ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्याला मी आता मीठ लावणार आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे बाजूला। मसाल्यांमध्ये मी इथे 1 पेला सुकं खोबरं घेतलेला आहे। त्याच पेल्याचा अर्धा पेला मी ओलं खोबरं घेतलेला आहे आणि 3 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून भाजण्यासाठी। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी। आणि खड्या मसाल्यांमध्ये फ्रेश गरम मसाला तयार करण्यासाठी मी इथे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, अर्धा चमचा मी इथे काळी मिरी घेतलेली आहे, 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, बडीशेप घेतलेली आहे, 1/4 पेला मी इथे धने घेतलेले आहेत। हा पेला पाहू शकताय त्याचा 1/4 भाग घेतलेला आहे। बडीशेप आहे, तमालपत्र आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आणि ही अद्रक लसणाची पेस्ट मी आपण जसं मीठ लावलेलं आहे चिकनला तसंच थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट मी या चिकनला मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे। आणि आपले मसाले सगळे तयार होऊन भाजून होईपर्यंत आपलं चिकन छान मॅरिनेटही होतं आणि शिजायलाही छान शिजतं। त्याच्यामुळे मी हे अद्रक लसणाची पेस्ट लावून बाजूला चिकन ठेवून देणार आहे। चला तर मग आपण मसाले भाजायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण खडे मसाले भाजून घेणार आहोत। ते तेलामध्ये भाजायचे नाहीये, तसेच कोरडे भाजून घ्यायचे आहेत। छान अगदी सुगंध सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत। आणि हो, आपल्याला ह्या खड्या मसाल्यांमध्ये खसखस जी घेतलेली आहे ती एकदम नंतर जेव्हा ह्या खड्या मसाल्यांचा वास सुटेल, सुगंध सुटेल तेव्हा यामध्ये खसखस घालायची आहे, नाहीतर खसखस आपली जळून जाईल। 1-2 मिनिटं छान आपले खडे मसाले भाजल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे खसखस। खसखस अगदी एकदम लवकरच भाजते, त्याच्यामुळे खसखस अशी उडायला लागली की लगेच गॅस बंद करून आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहेत। आपली खसखसही छान आता भाजलेली आहे। मी आता गॅस बंद करून हे मसाले काढून घेणार आहे। आता आपण खोबरे भाजून घेणार आहोत। सर्वात प्रथम ओले खोबरे भाजून घ्यायचे आहे। माझे ओले खोबरे काय झाले ना, मी फ्रीजमध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे थोडेसे ते ड्राय दिसत आहे। परंतु ओल्या खोबऱ्याने आपल्या मालवणी चिकन मसाल्याला चव खूप छान लागते, त्याच्यामुळे ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे। आपल्याला खूप कमी तेलामध्ये हे कांदा खोबरे भाजून घ्यायचे आहे। खूप कमी तेलामध्ये भाजायचे आहे। ओले खोबरे भाजून झालेले आहे। आता मी सुके खोबरे भाजून घेणार आहे। सुके खोबरे आपले चांगले भाजलेले आहे। आता आपण कमी तेलामध्ये कांदाही भाजून घेऊया। कांदाही आपल्याला एकदम कमी तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। आणि हो, मी या मालवणी चिकन मसाल्यामध्ये मसाले कोणते वापरलेले आहेत ते पाहायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी यामध्ये सांगितलेले आहेत, दाखवलेले आहे की मी मसाले कोणते वापरलेले आहे। आपला कांदाही भाजून झालेला आहे। आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे।
आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया. मी तेल घातलेले आहे. पाहू शकता मी किती कमी तेल घातलेले आहे. आपलं 1 किलो चिकन आहे, त्यासाठी मी पाहताय ना एवढं कमी तेल घातलेलं आहे. तेल आपलं थोडंसं तापलं की मग त्यामध्ये 2-3 तमालपत्राची पानं टाकून घेऊया. आणि जो फोडणीला कांदा चिरलेला होता तो कांदा आपण यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा छान गोल्डन रंगावर परतला की मग त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले मसाले आहे ते मसाले घालणार आहोत. आणि ते मसाले असं तर नाही म्हणणार की तेल सुटेपर्यंत परतायचे आहे, कारण तेल ऑलरेडी कमी घातलेलं आहे, परंतु मसाल्याचा रंग बदली होईपर्यंत आपल्याला ते मसाले छान परतून घ्यायचे आहेत. कांदा चांगला परतलेला आहे. मी यामध्ये आपली जी उरलेली अद्रक लसणाची पेस्ट आहे ती घातलेली आहे. मी ह्या 1 किलो चिकनला 3 साधारणतः लसणाच्या कांड्या घेतलेल्या होत्या आणि 5-6 आल्याचे तुकडे घेतलेले होते, त्याची पेस्ट केलेली आहे. आल्याची पेस्टही चांगली भाजली गेली की मग त्यामध्ये मी आपले वाटून घेतलेले मसाले घालणार आहे. आणि मसाल्यांचा रंग वेगळा होईपर्यंत मी भाजून घेणार आहे हा मसाला. आपला मसाल्याचा रंग छान बदललेला आहे आणि तो मस्त भाजला गेलेला आहे. आता मी सांगते मसाले. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, थोडंसं हिंग घेतलेलं आहे, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी, आणि इथे मी 1.5 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे. आपल्याला यामध्ये मालवणी मसाला घालायचा आहे. मालवणी मसाल्यामध्ये हा चिकन खूप सुंदर होते चवीला. मसालेही छान भाजले गेलेले आहेत. आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत हे मसाले. पाहू शकताय तेलाचा खूप कमी वापर दिसत आहे मसाल्यांना, तरीही आपल्या रश्श्याला खूप छान तरी येणार आहे. ती तरी कशी येणार आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता आपण यामध्ये चिकन घालून घेऊया. चिकन मॅरिनेट करून कमीत कमी इथे अर्धा तास झालेला आहे. चिकन आपलं मॅरिनेट केलं की छान सॉफ्ट शिजतं, त्याच्यामुळे आपल्याला हे मॅरिनेट करत ठेवायचे आहे बाजूला. चिकनही छान ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे. चिकनही आपलं छान परतलेलं आहे. आता आपल्या रश्श्याला छान तरी येण्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर मी हे पाणी काय झालं ना, मिक्सरचं भांडं जे आहे ते धुवून घेतलेलं आहे. आपण ज्या ताटामध्ये मसाला काढलेला होता ना, ते ताटही यामध्ये धुवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला मसाला हा वाया जाणार नाही. असं मी पाणी हे गरम केलेलं आहे. आणि जसं तुम्हाला घट्ट पातळ लागतं त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचे आहे, परंतु गरम पाणीच ॲड करायचे आहे. त्याने आपल्या रश्श्याला तरी खूप सुंदर येते. पाहू शकता आपल्या रश्श्याला किती छान तरी आलेली आहे. अगदी कमी तेलामध्येही रस्सा आपला छान दिसत आहे. अजून एक 15-20 मिनिटांनी पाहू शकता किती सुंदर आपला मालवणी रस्सा तयार झालेला आहे. आपलं चिकनही सॉफ्ट असं शिजलेलं आहे. अशा प्रकारे तयार आहे आपला मालवणी चिकन मसाला. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.